तर नमस्कार मित्रांनो, कुठं पण जायचं झालं तर आपलं डॉगेश भाई आपल्या कायम सोबत असतात आणि डॉगेश भाई असलं म्हणजे की आपल्याला कसली भीतीच नाही. आणि आपल्याला जायचं होतं आज ओढ्याला मशीद व्हायला. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस. आणि त्यामुळे मशीद व्हायला चाललो. ही रेडी एवढी तंगवते का नाही, कधीच गावत नाही. धुवायचं म्हटलं तर त्याला पहिला दोरी लावावं लागते मग त्यामुळे आज काय विसरलो दोरी लावायचं. कधी पण धरा गेलं तर गावतच नाही, एवढं तंगवते का नाही, नको होता जीव. हे गावतच नाही, सोडून दिला विषय त्याचा. आणि मग आपली चप्पल लावायची होती बैराठी, तुटलेली माझं पुढचं पद्धतशीर लावा जरा. ते काय म्हणजे शेताबितात वाढवायचं आहे त्याला. चप्पल विप्पल लावून झाले आणि त्यानंतर आपल्याला गोटा लोटायचा होता. बैलांच्या पायाला सगळं लोटून घ्यायचं होतं. एकदम टक्काटक असं लोटून घेतलं सगळं. आणि त्यानंतर मला मशीजने कुट्टी टाकून सगळी व्यवस्था करायची होती. आणि कुट्टी सगळी केलेली होती, त्यामुळे काही विषयच नाही. मग त्यामुळे सगळं असं टाकून घेतलं एकदम सगळं सगळ्या मशीजने. त्यानंतर शुभ्याबाईचा फोन आला आणि त्यानंतर बाजारात भेटलो आपण दोघं. आणि मग भावाला हात जरा मिळवला. भाऊ बाजारात थांबला आपली वाट बघत. होतं नांगरी मारायला शेताकडं, कारण पहिला ते उभं नांगरलं होतं, मग आता आडवं नांगरून घ्यायचं होतं. जे आपला बाजार करून चालली होती घराकडं, त्यामुळं त्यांना जरा गाडीत पण घेतलं आणि तिथपर्यंत सोडलं. त्यांना एकट्याच चालत जात होत्या म्हटल्यावर आपण आलो नांगरी मारायला. असं ठ्याच देऊन मारायला तो नांगरी की नाही, सुट्टी देणं झालतो. त्यानंतर जानूभाऊ पण आलं आणि जानूभाऊ म्हणाला जरा मदत करतो तुला, आणि जानूभाऊ पण आपल्याला मदत केली. चला तर मग आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.